नमस्कार. आज 8 मे कविवर्य अनिल यांचा स्मृतिदिन. जनमंगल समूहातर्फे मी नीला बर्वे सिंगापूरहून त्यांना आदरांजली अर्पण करते. काही कवितांना वेगळे बले प्राप्त होते जेव्हा त्याचे गीत बनते आणि जर त्याला अद्वितीय सूर लाभले तर ते रसिकांच्या मनावर पिढ्यानपिढ्या राज्य करते. त्यातीलच एक कविवर्य अनिल यांची रुसवा कविता. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल म्हणजे गेल्या शतकातील विदर्भामधील एक प्रतिभाशाली कवी. शिक्षणासाठी विदर्भातून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या, साहित्य, संगीत, मूर्तिकला, चित्रकला या सगळ्यात रस असलेला, ओघवती वक्तृत्वशैली आणि सहज कविता लिहिणाऱ्या या तरुणाचे सूर याच कॉलेजमधील बुद्धिवान आणि सुंदर अशा कुसुम जयवन हिच्याबरोबर जुळले. त्यांचा विवाह मात्र कुसुम लंडन येथील वेस्टफील्ड कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचरमध्ये BA ही डिग्री संपादन करून परतल्यावर 1929 संपन्न झाला आणि कुसुमची कुसुमावती देशपांडे झाली. लग्नानंतर दोघांचेही आयुष्य लौकिक आणि साहित्यिक अंगाने फुलत गेलं. न्यायखात्यात उच्च पदावर काम आणि नंतर दिल्लीला शिक्षण खात्यामध्ये समाज शिक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत असतानाच कवी अनिलांचे कवितांचे संग्रह प्रकाशित होत होते. कवितांचे गीत प्रसिद्ध गायकांच्या ध्वनिमुद्रिकाही लोकप्रिय होत होत्या. कुसुमावती प्रथम नागपूरला मॉरिस कॉलेज येथे इंग्रजीची प्राध्यापक आणि नंतर दिल्लीला आकाशवाणीमध्ये मुख्य निर्माता या पदावर कार्यरत असतानाच साहित्य क्षेत्रात सक्रिय राहून त्यांची समीक्षणात्मक आणि लघुनिबंधाची पुस्तकं प्रकाशित होत होती. 1958 मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कविवर्य अनिलांनी भूषवलं आणि 1961 ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. त्या संमेलनानंतर महिन्याभरातच 17 नोव्हेंबर 1961 रोजी कुसुमावतींचं हृदयक्रिया बंद पडून निधन झालं. 32 वर्षाचं सुखी आनंदी वैवाहिक जीवन अचानक संपुष्टात आलं. दुःखद घटना, मुले नातवंडांबरोबरच साऱ्या समाजाला चटका लावणारी. परंतु या जखमेवरची खपली निघाली आणि या दोघांच्या मुले सुना नातवंडे यांचे हृदय विदीर्ण करून गेली. त्याबद्दल मला आज बोलायचे. संपर्काची अनेक साधने आज लोकांच्या हाती आहेत. त्याचा जाणीवपूर्वक उपयोग केला तर प्रचंड ज्ञान घर बसल्या सहज उपलब्ध. पण डोकं गहाण ठेवून एकाने खड्ड्यात उडी मारली म्हणून बाकीच्याने अनुसरले तर हाती लागेल शून्य. इवन अतिवेगाने अफवा पसरवण्यास कारणीभूत हीच साधनं. त्यातील एक मोस्ट डेंजरस व्हॉट्सअप. त्याचा योग्य उपयोग केला तर दूर देशातील नातेवाईक, मित्रपरिवार कोणाशीही विनामूल्य काही सेकंदात संपर्क करू शकतो. आत्ताच्या या कोरोनाच्या विपरीत अवस्थेत किती दिलासा आहे प्रत्येकाला. पण या फुकट सोयीचा आणि घरी मिळालेल्या भरपूर फ्री वेळेचा खूप जण मेसेजचा अतिरेक करतात. आला मेसेज कर फॉरवर्ड, आला मेसेज कर फॉरवर्ड. कोणताही शहानिशा करण्याची गरज नाही. यावरच मोठा लेख होऊ शकेल. पण आपल्या येथील संदर्भासाठी कुसुमावतींच्या निधनाला आता 60 वर्षे झाली. पण अगदी अलीकडेच अनिलांच्या रुसवा कवितेबद्दलच्या अतिरंजित गप्पा फसफसल्या आहेत. या कवितेचा चुकीचा संदर्भ देऊन एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरतोय तर झालं असं. कवी अनिलांनी पत्नीच्या मृतदेहाकडे बघून ही कविता लिहिली आहे असं त्यात म्हटलेलं असून आणखीन तपशील देऊन असं म्हटलंय की कुसुमावतींचं निधन झालं तेव्हा त्या घरी एकट्या होत्या आणि अनिलांनी दार फोडून आत जायला लागलं वगैरे वगैरे वगैरे. सगळंच असत्य, तकलादू. कोणत्या महाभागाने हा उपराटा शोध लावला आणि त्याला काय मिळालं कोण जाणे. आणि फॉरवर्ड करणारे हे आला मेसेज कर फॉरवर्ड. आत्ताच्या मीडियासारखे काहीही विपरीत हो, जीव कितीही जाऊत, आनंद यांना बातमी मिळाल्याचा आणि आटापिटा आम्हीच पहिली बातमी दिली श्रेय घेण्याचा. या मेसेजेसने अनिलांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या कोणाला परवा.
यांना गाण्यातली अर्थता काल्पनिक प्रसंगाने भेटते, पण कुटुंबाचं हृदय खरंच आक्रंदत आहे यांच्या वागण्याने कळतच नाहीये. कुसुमावतींच्या निधनानंतर 11 वर्षांनी म्हणजे 1972 कुसुमा नील हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यानंतर अनिलांचा रुसवा आणि गाठ या 2 कवितांच्या कुमार गंधर्वांच्या आवाजातल्या ध्वनिमुद्रिका बाजारात आल्या, ज्यांनी गानरसिकांच्या मनाचा ताबा घेतला तो आज ताकद. खरोखरच त्या अजरामर झाल्या. अनिल स्वतः म्हणाले होते की या कविता इतक्या सुंदर आहेत हे मला त्या कुमारांच्या आवाजात ऐकल्यानंतर समजलं. रुसवा शब्द सांगितले की तुम्हाला ती कविता आठवेल. ते शब्द असे आहेत, अजूनी रुसून आहे फुलता कडी फुलेना, अजूनी रुसून. कुसुमावतींचं निधन झालं दिल्लीमध्ये 17 नोव्हेंबर 1961 आणि अनिलांनी आपली ही रुसवा कविता लिहिली होती यवतमाळमध्ये 5 ऑगस्ट 1947 या दिवशी, कुसुमावतींच्या निधनापूर्वी तब्बल 14 वर्षे आधी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर प्रकाशित झालेल्या सांगाती या अनिलांच्या कविता संग्रहामध्ये पण ती समाविष्ट आहे. अनिल आपल्या कवितेखाली रचनास्थळ आणि तारीखही नमूद करत असत, म्हणूनच हा खुलासा आपल्याला निर्विवादपणे सांगता येतो. परंतु असं असलं तरी देखील आजवर अनेकांनी, अगदी मोठ्या मोठ्या व्यक्तींनी, अभ्यासकांनी सुद्धा आपली खातरजमा करून न घेता बेधडक विधान केल्याचं दिसतं की अनिलांनी ही कविता आपल्या प्रिय पत्नीच्या मृतदेहाकडे बघून केली आहे. स्वतः अनिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जाहीरपणे त्याचं खंडन केलं. शेवटी मात्र आपल्या दिलदार आणि खिलाडू स्वभावानुसार सगळं हसण्यावर नेलं आणि सोडून दिलं. डॉक्टर गीता भागवत यांच्याशी अनिलांच्या सुनबाई बोलल्या आणि त्या सांगतात, अप्पा म्हणायचे, कशामुळे का होईना वाचतायत ना कविता, ऐकतायत ना ध्वनिमुद्रिका, खूप झालं. खरं तर कवीच्या शब्दांना मुळात अभिप्रात नसलेला असा काल्पनिक संदर्भ चिकटवणं हा कवीचा एक प्रकारे अवमानच म्हणायला पाहिजे. पण सध्या कवीनेच मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकल्यावर आपण काय करणार बापडे. या संदर्भात बोलताना डॉक्टर गीता भागवत म्हणतात की मला अनिलांचं कुसुमानीमधलं एक पत्र आठवतं. त्यात अनिलांनी कुसुमला लिहिले, मी माझ्या कवितांना अनिल कुजन रसलिंग ऑफ वाईन असं का म्हणतो माहिती? कारण मी म्हणतो वाऱ्याच्या शब्दासारखे माझे गाणे निरर्थक आहे. जो अर्थ काढाल तो तुमचाच ऐकणाऱ्यांनो, मला तो माहीत नाही. अनिलांचा हा विचार या कवितेला अगदी पूर्णार्थाने लागू होतो. मग प्रत्यक्षात या कवितेचे जन्मरहस्य काय? खरंच का 1947च्या ऑगस्ट महिन्यात अनिलांची प्रिया कुसुमावती त्यांच्यावर रुसली होती? तसं काहीही नव्हतं. वस्तुती काय होती हे कळलं तर आपल्याला आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसतो. काय झालं होतं नेमकं त्यावेळी? मनातील भावना कवितेत उतरवण्यासाठी नेमके शब्द सुचत नाहीयेत. जणू प्रतिभाशक्ती रुसून बसली. अशा मनोवस्थेत त्या फुरगंडलेल्या प्रतिभाशक्तीला उद्देशून हे शब्द लिहिलेत का? तसंही नाही. त्या काळात अनिल यवतमाळ येथील न्यायाधीश होते. न्यायदानाचं काम करीत होते. त्या कामाच्या ओघात त्यांच्यासमोर एक अतिशय गुंतागुंतीचं चक्रावून टाकणारं अवघड प्रकरण चालू होतं. खटल्याचा निकाल देण्यासाठी वादी प्रतिवादींचे युक्तिवाद आणि सर्व साधक बाधक मुद्दे विचारात घेऊन योग्य निवाडा करण्याचं काम हे मोठं आव्हान अनिलांसमोर होतं. बुद्धी आणि भावना यांचं तुंबड युद्धच त्या काळात अनिलांच्या मनात सुरू होतं. आपली आंतरिक समज त्यांना काहीच प्रतिसाद देत नव्हती. आपला आतला आवाज त्यांना नीट ऐकूच येत नव्हता, उमगत नव्हता. अनिल खूप अस्वस्थ होते. आपल्या निर्णय बुद्धीचा, निर्णय शक्तीचा हा रुसवा त्यांना त्रासदायक ठरत होता. त्या घालमेलीतून ही कविता जन्माला आली. कविता जन्मली आणि कविवर्य अनिलांच्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. प्रश्नाची उकलही झाली आणि अनिल आनंदित झाले. हे सांगताना डॉक्टर गीता भागवत म्हणतात, हे सगळं समजलं तेव्हा मला मनोमन पटलं की प्रज्ञावंतांची प्रतिभा केवळ साहित्य निर्मितीसाठीच नाही उपयोगाला येत. सारासार विवेक वापरून योग्य कृती करण्यासाठी देखील माणसाला एक वेगळीच प्रतिभा, आंतरिक निर्णय शक्ती लागत असते.
मग ते क्षेत्र न्यायदानाचं असो, वैज्ञानिक संशोधनाचं असो, नाहीतर अवघड प्रशासकीय निर्णयाचं असो. प्रतिभेचं हे आगळं वेगळं रूप खरोखर दुर्मिळ आणि दिपवून टाकणारं. आणि मध्यंतरी याला पूर्ण विराम मिळाला असं वाटत असतानाच आज 60 वर्षानंतर पुन्हा तोच चुकीचा मेसेज व्हॉट्सअपवर फिरू लागला. त्या निधनसमयी एकट्या होत्या हे एक असत्य असून कवी अनिलांचे नातू उन्मेष यांनी या सगळ्याचं तीव्र शब्दात खंडन केले. तो म्हणतो, निधनसमयी त्या एकट्या नव्हत्या, त्यांचे उल्हास आणि शिरीष हे दोघे सुपुत्र त्यांच्या जवळ होते. एवढेच नव्हे तर दिल्लीतील केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर चूक हे देखील तिथे उपस्थित होते. कवी अनिलांना मनपूर्वक आदरांजली वाहताना मी सदिच्छा व्यक्त करते की आता तरी कवी अनिलांच्या या कवितेसंबंधी सगळे गैरसमज दूर होऊन रसिकजण कुमारजींच्या गाण्याचा आस्वाद निखळपणे घेतील.